इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. चांदवड मनमाड रस्त्यावरील एका अंडा भुर्जी सेंटरच्या आडोशाने सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या व्यवसायावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवण विभाग छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 52,365 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी चांदवड उपजिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ असलेल्या सबका मालिक 1 अंडा भुर्जी सेंटरवर छापा टाकला आणि यावेळी संशयित मेहबूब अयूब शेख याच्या ताब्यात बनावट देशी दारूचा साठा आढळला. पथकाने एंटेनपार या आधुनिक उपकरणाद्वारे मद्याची तपासणी केली असता त्याची तीव्रता कायदेशीर मानकांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे दारू बनावट असल्याचे सिद्ध झाले. तपासाची चक्रे फिरवत पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला असता तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी मेहमूद अयूब शेख आणि अजय छोटीराम पवार हे दोघे कॅनमधील मद्यार्कापासून तयार केलेली बनावट दारू रिकाम्या बाटल्यांमध्ये भरताना रंगेहात पकडले गेले. स्थानिक पोलिसांनी यापुढे अशा अवैध कायमस्वरूपी वचक निर्माण करावा अशी मागणी चांदवडच्या नागरिकांकडून होते आहे. सदरची ही कारवाई विभागीय उपआयुक्त श्रीमती उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक MD कोंडे, YR जोशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक SK शिंदे, जवान संतोष बोराडे, गोकुळ शिंदे, विजय पवार, वीरसिंग पवरा यांच्या पथकाने यशस्वी केली. या कामी सटाणा भरारी पथकाचे निरीक्षक गोपाल चांदेकर यांनीही मदत केली. NCA न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.